आमच्या विहिरी शेजारीच असे सुभाबळ आली होती, तर त्या सुभाबळीचा शेळ्यांसाठी आम्ही त्या चारा म्हणून वापर करतो आहे. तर दोन महिन्यातून एकदा फुल गाडा भरून ह्या सुभाबळीची वैरण निघते. सध्या पावसाळ्यामुळे विहीर एकदम तुडुंब भरलेली आहे आणि पाण्याचं तर काही इकडे टेन्शन वगैरे नाही. तर या सर्व विहिरीच्या साईडने पूर्णपणे इकडेपर्यंत हे सुभाबळ आलेले असते. तर आम्ही वरच्याचे फटे वगैरे कट करतो, त्यामुळे खालचे बुडं वगैरे मोठे झालेले आहेत. तसेच एक सुभाबळमध्येच विहिरीमध्ये पडली होती कट करता करता, तर तिला पण परत असे फटे फुटून त्याची शेळ्यांसाठी वैरण होते. तर विहिरीच्या कडेने पण एक हिरवळ राहते संरक्षण म्हणून, आणि एक सुभाबळ म्हणून पण शेळ्यांना खाण्यासाठी त्याचा चारा होता. तसेच आम्ही बांधाच्या कडेने काही झाडं लावलेली आहेत आणि इकडे आमचं शेळीपालन शेड. तर अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर शेळ्यांना कुठून पण चारा स्वस्तात आणि मस्त उपलब्ध होतो आहे, आणि तो अत्यावश्यक आहे.